शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा जो आहे तो सायंच्या षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडतो आहे आणि स्टेजच्या समोर आपण पाहतो की महापुरुषांचे फोटो आहेत, त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे, मीनाताई ठाकरेंचा पुतळा आहे आणि प्रबोधनकार ठाकरेंचा सुद्धा फोटो जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतो। या सगळ्या फोटोंना मानवंदना देऊन या मेळाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर दोन शिवसेना आहेत आणि दोन्ही शिवसेनेचे वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये थाटामाटात पार पडत आहेत। मात्र या वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे आज काय बोलणार, मनसेसोबतच्या युतीसंदर्भातलं काय भाष्य करतात किंवा काही सुतोवाच देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सगळे आमदार हे पहिल्या आणि दुसऱ्या रांगेत बसलेले पाहायला मिळत आहेत आणि पाठीमागच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जे काही कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे हे या ठिकाणी येणार आहेत, काही प्रमुख नेते येतील आणि त्यानंतर मुंबईतल्या काही प्रमुख नेत्यांची भाषणं होतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचं भाषण होणार आहे। आमदार अजय चौधरी आपल्यासोबत आहेत। आजचा वर्धापन अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि अशा वेळेला उद्धव ठाकरे काय भूमिका स्पष्ट करतात, मनसेसोबतची युतीची चर्चा सुरू आहे। आजच्या भाषणामध्ये तसं काही कार्यकर्त्यांना ऐकायला मिळेल का? नाही, करा हा वर्धापन दिन आमच्याकरता ऐतिहासिक क्षण असतो, आनंदाचा क्षण असतो। मुंबई महानगरपालिकेचा निवडणुका आहेत म्हणून आम्ही वर्धापन दिन साजरा करत नाही। तर 59 वर्ष आम्हाला आज वर्धापन दिन आम्ही साजरा करतो आहे। त्यामुळे आदरणीय उद्धवसाहेब, त्यापूर्वी असणाऱ्या आदरणीय बाळासाहेबांचे अलौकिक विचार, प्रोत्साहन, ऊर्जा या वर्धापन दिनाच्या निमित्त शिवसैनिकांना मिळत असते। इतकंच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय उलटापालट होणार, राजकारणाची दिशा काय ठरणार हे वर्धापन दिनामध्ये झालेल्या मार्गदर्शनामध्ये मिळत असते। व आमच्याकरता वर्धापन दिन हा अत्यंत महत्त्वाचा असतो, उत्साहाचा असतो, आनंदाचा क्षण असतो आणि म्हणून या वर्धापन दिनाकडे पाहणं अत्यंत आवश्यक आहे। मुंबई ठाकरेंचीच हे स्लोगन ठिकठिकाणी लागलेले आहेत, पोस्टर लागलेले आहेत। महानगरपालिका निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाजी मारेल आणि चांगलं यश मिळेल अशा पद्धतीचा विश्वास सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय। नक्कीच, आम्ही नेहमीच म्हणतो मुंबई आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची, कारण ह्या मुंबई वाचवण्याकरता, मुंबई टिकवण्याकरता, मुंबईचं वैभवशाली मुंबई बनवण्याकरता शिवसेनेचं आदरणीय बाळासाहेबांचं फार मोठं योगदान आहे। म्हणून मुंबई ही शिवसेनेचीच, कोणी किती आणाभाका घेत, कोणी किती विडे उचलत, मुंबई महापालिका शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार नाही। हे सगळं बोलत असताना एक सातत्यानं प्रश्न विचारला जातोय की दोन्ही ठाकरे बंधू यावेळेला तरी किमान सोबत येतील का? तशा पद्धतीची चर्चा दोन्ही बाजूनं झाली, वेगवेगळ्या माध्यमातून मतं मांडली गेली। मात्र अचानक राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाल्याने त्यानंतर ह्या चर्चा कुठेतरी शमल्या गेल्या। मात्र कालच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी एक प्रश्न विचारला होता की मनसेसोबत युती करायची का? नेमकं उद्धव ठाकरेंच्या मनात काय आणि आजच्या भाषणामध्ये तशा पद्धतीचा काही सुतोवाच पाहायला मिळेल का? ती उत्कंठा मला देखील आहे, उत्सुकता मला आहे। त्यामुळे उद्धव साहेबांच्या मुखातनं आलेलं प्रत्येक वाक्य हे आमच्याकरता आदेश आहे। त्या आदेशाप्रमाणे आम्ही चालतो, म्हणून तो अधिकार उद्धव साहेबांचा आहे। तुम्ही देखील प्रतीक्षा करा, मी देखील आदेशाची प्रतीक्षा करतोय, लवकरच आपल्याला समजेल। पोत्तीस सर आपल्यासोबत आहेत। सर, आपण पाहतो की वेगवेगळी मतं मांडली जात आहेत आणि आजचं भाषण अत्यंत औत्सुक्याचं असणार आहे। प्रत्येकाच्या मनात वेगळी भावना आहे। सगळ्या मोठ्या नेत्यांना काय वाटतंय मुंबईतल्या, काय व्हावं महानगरपालिकेला, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत तशा पद्धतीचं काही भाष्य उद्धव ठाकरे यांनी स्वतः करावं, समोरून सुद्धा तशा पद्धतीचा काही प्रस्ताव यावा? काय आता नेत्यांना काय वाटतं किंवा आमच्या माजी नगरसेवकांना काय वाटतं हे कालच्या आमच्या बैठकीमध्ये नगरसेवकांनी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत आणि एकत्र यावं नाही ते सगळ्या गोष्टी आमच्या वरिष्ठ ठरवतील। परंतु निश्चितपणे आता होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेचा आमचा भगवा जो 25 वर्ष महानगरपालिका तो फडकवल्याशिवाय राहणार, त्याच्याकरताच आजचं साहेबांचं भाषण ही आमच्याकरता ऊर्जा असेल। आम्ही सर्व कामाला लागलेलो आहोत, पण आजच्या भाषणानंतर आणखीन आम्ही जोर मारणार आणि जास्तीत जास्त या कोणी किती वल्गना मारो, पण इथे ही महानगरपालिका ही आमची आहे आणि आम्ही ती मिळवणार। मुंबई महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने लढवल्या जातात। तर यावेळेला आपण पाहतोय की महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, पवार पक्ष असेल, काँग्रेस असेल आणि स्वतः उद्धव ठाकरे एकत्रित आहेत। मात्र या निवडणुकांना सामोरं जात असताना पुन्हा एकदा मुंबईतलं वर्चस्व पाहता एकला चलोरचा नारा द्यावा किंवा ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन ती ताकद अधिक मजबूत करावी अशा कार्यकर्त्यांचा तळागाळातला विश्वास आहे। मोठ्या नेत्यांना काय मनात आहे नेमकं, म्हणजे तुमची भावना काय आहे? बघा,
मुंबई नाही महाराष्ट्रामध्ये ठाकरे हा ब्रँड आहे. त्यामुळे हा जे काय आमच्या विरोधकांच्या डोक्यामध्ये आहे किंवा दिल्लीश्वरांच्या डोक्यामध्ये काय असेल की ह्यांना आम्ही हे करू, ते होणार नाही. आम्ही पुनश्च एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे मुंबई महानगरपालिकेला आम्ही जोरदारपणे मुसंडी मारून महानगरपालिका आमच्या ताब्यात घेणार, एवढंच मी सांगू शकतो. आमदार नितीन देशमुख सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि आपण पाहतो हे पहिल्या रांगेमध्ये बसलेले आहेत. सगळे नेते सुद्धा या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून मतं जी आहेत ती मांडली जात आहेत आणि आजचं भाषण हे अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याची उत्सुकता आम्हाला आहे असं देखील बोललं जातं आहे. आमदार सुनील राऊत सर आपल्यासोबत आहेत. सर, वर्धापन दिनाचं भाषण आहे आणि या भाषणाची उत्सुकता सगळ्यांना आहे. कशापतची भावना आणि आजच्या भाषणामध्ये काय नेमकं असावं? महानगरपालिकांच्या निवडणुका अगदी तोंडावरती नाही, शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, निष्ठावंतांचा वर्धापन दिन आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे उत्सुकतेने इथे आमचे प्रमुख उद्धव साहेबांचं जे काय मार्गदर्शन होईल ते ऐकायला आम्ही इथे आलो आहे. विषय जरी कुठलाही असला तरी उद्धव साहेबांचा आदेश हाच आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे जो आज आदेश देतील त्या आदेशाचं पालन आम्ही करू. दोन्ही बंधू एकत्र येण्याची भावना जनमानसातून व्यक्त केली जाते. वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया त्या पद्धतीनं आल्या. आजच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंच्या तसं काही भाष्य किंवा सुतोवाच व्हावं, तशा पद्धतीची काही भाषणामधून काही भावना व्यक्त व्हावी असं वाटतं? याची कल्पना आम्हाला नाही. आता हा निर्णय उद्धव साहेब घेतील. जो निर्णय घेतील, एकत्र जे असेल नसेल, आम्ही सगळे मान्य करू. आपण पाहतो की उद्धव ठाकरेंचं भाषणात नेमकं काय असेल ते सगळेजण मान्य करू अशा पद्धतीची भावना या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. विनोद घोसाळकरजी सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर, दोन शिवसेना आहेत आणि दोन्हीकडे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय. मात्र या शिवसेनेच्या वर्धापन दिनामध्ये एकच आहे, तो गट आहे. शिवसेना एक गट. बाळासाहेब ठाकरे उद्धवजींची शिवसेना ही ती शिवसेना जी आमच्यातून फुटून गेलेली आहे, तो गट आहे. घोसाळकर साहेब, आपण पाहतोय या वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता आहेत. मात्र खास करून तुमच्याबद्दल जर बोलायचं झालं तर जेव्हापासून या सगळ्या चर्चा तुमच्याबद्दलच्या होत आहेत, तुमच्या सून यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला, कालसुद्धा तुम्ही जेव्हा संजय राऊत यांच्या घरी गेलेला होता तेव्हा तुमच्या मनातली भावना कुठेतरी बोलून दाखवलेली होती. काय नेमकी भावना आहे? निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ज्या पद्धतीची वक्तव्य केली जात आहेत किंवा इथल्या सगळ्या शिवसैनिकांच्या मनातून जे काही भावना येते, तुमची भावना कशा पद्धतीच्या आजच्या वर्धापन दिनाच्या दिवशी? मी आज त्या सगळ्या गोष्टी सोडून इथे आलेलो आहे. आदरणीय आणि गेले अनेक वर्ष मी वर्धापन दिन हा येतो, आम्हाला ती ऊर्जा असते. आज माननीय उद्धवजींचं जे मार्गदर्शन होईल ते महाराष्ट्रातील शिवसैनिक शिवसेनेवर पोचणार आहे आणि ते काय बोलणार ते मी सांगू शकत नाही. पण त्याच्यातून पुढची राजकीय रणनीतीचे ते आम्हाला मार्गदर्शन करतील आणि पुढची वाटचाल आम्ही करू. महानगरपालिका निवडणुकांचा प्रचाराचा नारळ आजच्या भाषणातून फुटेल. येत्या काळात सगळी तयारी सुरू झालेली आहे पक्षाची. नाही करावंच लागेल ना, तो सगळेच करतायत. त्यामुळे आता 4 महिने साधारण आता महानगरपालिकेने बाउंड्रीचं काम सुरू केलेलं आहे. इलेक्शन होणार, आता सरकारला थांबवता येणार नाही. त्यामुळे 4 महिने म्हणजे काही जास्त दिवस नाहीत. त्यामुळे असं समजा की प्रचाराचा नारळ फुटेल. विनोद घोसाळकर आपल्यासोबत होते आणि पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय की शिवसैनिकांची मोठी गर्दी या सायंच्या षण्मुखानंद हॉलमध्ये होताना पाहायला मिळते आहे. सगळे प्रमुख नेते जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळी भावना जी आहेत ते व्यक्त केली जाते. आणि या सगळ्या मेळाव्यात वर्धापन दिनाच्या कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये नेमके काय मुद्दे असतील, येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका पाहता या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय ते घोषणा करतात, काय मतं मांडतात, रणनीती पक्षाची नेमकी काय असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या गोष्टीची उत्सुकता लागून राहिलेली आहे ती म्हणजे या आजच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून कुठेतरी मनसेसोबतच्या युतीची काही जी काही भूमिका आहे किंवा तशा पद्धतीचं काही त्यांच्या मान्यातून की जे काही घोषणा आहे ती केली जाऊ शकते का, तेव्हा तशा पद्धतीचं सुतवाची आहे ती केलं जाऊ शकतं का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार. ती वाट सगळे कार्यकर्ते पाहत आहेत, सगळे शिवसैनिक पाहत आहेत. वैभव नाईक जे आपल्यासोबत आहेत. नाईक साहेब, वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय, शिवसैनिकांची गर्दी झालेली आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं लक्ष लागून राहिले ते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे. महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावरती आहेत, कशा पद्धतीची तयारी पक्षातून सुरू झालेली आहे आणि काय भावना आहे? मुंबई ठाकरेंचीच हा एक ब्रँड जो एस्टॅब्लिश केला जातोय, सगळ्या शिवसैनिकांच्या भावना त्यांची मतं मानली जात आहेत त्या पद्धतीत. खरं तर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुंबईमध्ये मराठी माणसाला ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते, आपण मुंबईत मराठी बोलू नये, बोलल्यानंतर मुंबईतल्या फ्लॅट घेताना मराठी माणसाला घेऊ नये, त्यानंतर जी अरेरावी चालली आहे आणि त्या अरेरावीच्या विरोधात मराठी माणसांची एक अपेक्षा आहे की हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत आणि त्या दृष्टीने उद्धवजींनी राजसाहेब असतील हे प्रयत्न करत आहेत.
निश्चितपणे लोकांची इच्छा आहे महाराष्ट्रातील जनतेची की ही मुंबई महापालिका ही मराठी माणसाच्या ताब्यात राहिली पाहिजे आणि म्हणून हे प्रयत्न चालले आहेत. आता उद्धवजी त्याबाबत निर्णय घेतील, परंतु आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की एकत्र यावं. ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भातली जी चर्चा होती ती अगदी शिगेला पोहोचली होती. दोन्ही बाजून प्रतिक्रिया येत होत्या, आम्ही पाहत होतो. मात्र मध्येच राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली आणि त्या चर्चा कुठेतरी शमल्या गेल्या. तरीही काल उद्धव ठाकरेंनी एक प्रश्न माझ्या नगरसेवकांना विचारला की मनसेसोबत युती करायची का? नाही, आता कसं आहे की भारतीय जनता पार्टीला मुंबई हे मराठी माणसाकडनं काढून घ्यायचे आहे आणि त्यासाठी पक्ष फोडला, सत्ता फोडली आणि आज सुद्धा तरी पण हे शिवसेना उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे काम करते आणि जर हे एकत्र आले बंधू तर पुन्हा एकदा आपल्या हातातच जाईल. म्हणून ह्या वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी फडणवीस करत असतील, परंतु निश्चितपणे मराठी माणसांसाठी या लोकांनी एकत्र आलं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे. मुंबईतल्या सगळ्या नेत्यांना किंवा मुंबईतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना हा दृढ विश्वास आहे की हे जर ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा निश्चितच फायदा महानगरपालिका निवडणुकामध्ये होईल, महाराष्ट्रामध्ये होईल. तुमची सगळ्यांची भावना नेमकी कशा पद्धती आताची? ज्या भावना देखील त्याच आहेत, ज्या लोकांच्या भावना असतात त्या आमच्या असतात. आज जर पाहिलं मुंबईमध्ये प्रत्येकाला वाटतं की दोन भाऊ एकत्र यावं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, शिवसेनेचा महापौर हा मराठी माणूसच बसला पाहिजे, ही भूमिका प्रत्येक मुंबईकरांची आहे. भाजप जोर लावतोय, मात्र यश निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या पक्षाला मिळेल 100%. आजचा पण उत्साह बघा ना कार्यकर्त्यांचा, शिवसैनिकांचा भरभरून आलेला आहे आणि हे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसतंय. पाहतो की शिवसेनेच्या नेत्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. पाठीमागच्या बाजूला सुद्धा मोठी गर्दी आहे, महिला शिवसैनिक आहेत, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ही सगळी गर्दी पाहता सगळ्यांच्या मनामधून एक भावना व्यक्त केली जाते की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्याचा निश्चितच फायदा होईल. सुधीर साळवेजी आपल्यासोबत आहेत. वर्धापन दिन होतोय, मोठा उत्साहाचं वातावरण आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात आणि महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं काय मतं मांडतात, काय रणनीती आखतात, सगळा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तो सगळ्या नेत्यांना पडलाय, कार्यकर्त्यांना पडलाय. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का? काय वाटतंय सगळ्या तळागाळातल्या नेत्यांना? आज उद्धव साहेबांचं मार्गदर्शन याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण उद्धव साहेब या प्रश्नाचं उत्तर आज देतील. ठाकरे बंधू एकत्र यावेत ही भावना तुम्ही सगळे व्यक्त करताय, त्याला यश येईल का? नक्कीच तमाम मराठी सर्वांची भावना आहे, त्याच्यामुळे मला वाटते त्यात यश येईल नक्कीच. सुधीर साळवेजी आपल्यासोबत होते आणि आपण पाहतो की सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. स्टेजवरती आपण पाहतो की सगळे प्रमुख नेते बसलेले आहेत. स्टेजचा पडदा जो आहे तो आता उघडण्यात आलेला. संजय राऊत आहेत, अनिल देसाई आहेत, विनायक राऊत आहेत, त्याचबरोबर राजन विचारे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. भास्कर जाधव, सुभाष देसाई आणि इतरही नेते, अनिल परब असतील, सुनील प्रभू असतील, अंबादास दानवे असतील, हे सगळे नेते जे आहेत ते आता स्टेजवरती स्थानापन्न झालेले आहेत. थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील आणि त्यांच्या भाषणाला सुरुवात होण्याआधी काही प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत. खास करून मुंबईतल्या काही नेत्यांची प्रमुख भाषणं होतील. सध्या अरविंद सावंत बोलताना पाहायला मिळत आहेत आणि आजच्या भाषणामध्ये नेमके मुद्दे काय असतील, रणनीती काय असेल, महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं काय उद्धव ठाकरे बोलणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. त्यामुळे आता भाषणं झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये काय मुद्दे येत्या काळामध्ये ऐकायला मिळतात याची उत्सुकता सगळ्या कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना लागून राहिल्याचा पाहायला मिळतं. कॅमेरामन सिद्धेश सोबत मी कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.